कर्नाटका सरकारने एक नवीन बिल आणण्याचा विचार केला ज्याचं नाव आहे कर्नाटका मिस इन्फॉर्मेशन अँड फेक न्यूज प्रोहिबिशन ऍक्ट किंवा बिल. यामध्ये काय होणार तर जर तुम्ही एखादी चुकीची पोस्ट केली त्या कायद्यानुसार तर तुम्हाला 7 वर्षापर्यंत जेल आणि 10 लाख रुपयांपर्यंत फाईन होऊ शकणार. यामध्ये काय त्यांनी प्रपोज केलं आहे तर मिस इन्फॉर्मेशन, चुकीची फॉल्स इन्फॉर्मेशन, अँटी फेमिनिस्ट कमेंट किंवा जसं महिलांच्या विरोधातली कमेंट आणि सनातन धर्म आणि त्याच्या सिम्बॉल विषयी चुकीची किंवा त्यांची अपमानजनक पोस्ट, अशा सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याचं एक मोठं स्ट्रॉंग कारण हे आहे, म्हणजे मिस इन्फॉर्मेशनचं एक स्ट्रॉंग कारण हे आहे की ज्यावेळी आता रिसेंटली इंडिया पाकिस्तान युद्ध झालं, त्या युद्धामध्ये आपण पाहिलं की भारतातले जे मेन स्ट्रीम मधले न्यूज चॅनल होते त्यांनी सुद्धा चुकीची माहिती दिली, चुकीच्या न्यूज केल्या. अगदी कराची, इस्लामाबाद पर्यंत त्यांनी जिंकून टाकलेलं होतं. आणि मग यामुळे काय झालं की आंतरराष्ट्रीय समुदायासमोर, इंटरनॅशनल कम्युनिटीसमोर भारतीय मीडियाची, भारतातून येणाऱ्या माहितीबद्दल जे विश्वासार्हता होती, जो विश्वास होता तो आता कमी व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून सरकारला अशी पावलं उचलणं गरजेचं आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? कमेंट करा, बोलत राहूया, चर्चा करत राहूया. थँक्यू.